वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध आढळला नाही तर मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य. तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजितदादांना घाई का, संजय राऊतांचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सहआरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही, करुणा मुंडेंचा इशारा. आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. आपलं वाटोळं झालं, राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची ट्विट करत टीका. हिंजवडी आयटी पार्कची वाताहत का झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गुंडगिरी आणि वाहतूक कोंडीनं आयटी पार्कची वाताहत झाली, विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं, अजित पवारांच्या हिंजवडीतील आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले, नितेश राणेंचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचा इशारा. इतके मातब्बर असाल तर एकटे लढा, उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेनाही एक नंबरला, या वक्तव्यावरून नितेश राणेंचं आव्हान. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार. राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय, कोकाटेंसोबत चर्चा करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया. रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर करा, शनिदेवाकडे माझीही प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवार यांचा टोला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती. शिरसाट आणि मिसाळ वादावर अखेर पडतं. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाट यांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य. माधुरी मिसाळ आणि माझ्यामध्ये वाद नाहीत, सहकारी म्हणून सूचना केली, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. मंत्री शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. या बाबतीत तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल. सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य. माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवरही, आमदार शरद सोनवणे यांचं वक्तव्य. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं, प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे, एकनाथ खडसेंचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 5 आव्हानं. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडेल. चारित्र्यावरून टीका केल्याचं एकनाथ खडसे यांचं आव्हान. अनेक महिलांची अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. कौतुक करताना पुरोहितांकडून मोदींची देवासोबत तुलना. झारखंड प्रकरणी चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. ज्यांचं तोंड मिठीच्या काळात अडकलंय ते आम्हाला काय बोलतात, राऊतांना आरोपाप्रकरणी पुरावे देण्याचीही शिंदे यांचं आव्हान. अँब्युलन्स खरेदीची प्रक्रिया कोर्टातील याचिकेच्या निकालानंतरच, आरोपांवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा. विरोधकांनी निव्वळ सरकारची बदनामी करण्यासाठी आरोप केल्याची ही टीका. परळीमधील रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल. काल महादेव मुंडे यांच्या पत्नीसह अनेक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कनेरवाडीमध्येही रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल. राजाभाऊ फड यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा नोंद. वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो. माझ्यासमोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री केक कापत वाढदिवस साजरा केला. आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब आणि पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये ठिकठिकाणी युवा सेनेची बॅनरबाजी. मेट्रो आणि कोस्टल रोड घडवतोय प्रगतीचं स्वप्न, अशा आशयाची बॅनरबाजी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस.
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन, महिलांना चष्मे आणि साखरेचं वाटप. 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ. 10 महिन्यांपर्यंत 21 कोटी रुपयांचं वाटप. कागदपत्रांच्या छाननीतून धक्कादायक बाब समोर. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जांची माहिती मागवली. सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना योजनेचा लाभ घेत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा. स्वप्नील शहांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. स्वप्नील शहा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. या दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान आज 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. सीएसएमटी आणि वाशी दरम्यान विशेष लोकलची सुविधा. राज्यातील अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तर राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याची माहिती. जळगावमधील डोंगरी नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये तरुणांची स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल. पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यानं चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले होते. जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. नाले ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं. शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्यात येणार. जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं निर्णय. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. 8 पैकी 4 मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले. पुढील 24 तासात पावसाची शक्यता. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील सिरपूर गावामध्ये तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. प्रशासनाचं परिस्थितीवर लक्ष. कोयना धरणामधून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात आला. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून 5 फुटांपर्यंत ओढून 23,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयनानगर क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पाऊस. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणाचा 3रा दरवाजा उघडला. 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. 29.91 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिक जिल्ह्यामधील नांदूर माध्यमेश्वर धरणामधून 15,775 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणामधून जायकवाडीच्या दिशेनं 34.33 टीएमसी पाण्याचा विसर्ग. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. कुरनूर धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणामधून बोरीन नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 30,794 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.